महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने शोधलेले आहेत, त्यांना दाखवणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। तर ऊस उत्पादकांकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले आणि यावर पैसे एफआरपी मधून नव्हे तर कारखान्याच्या नफ्यातून मागितले असं फडणवीसांनी म्हटलंय। साखर कारखान्याच्या नफ्यातनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी प्रति टन 5 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। यावरून राजकीय वातावरण तापलंय। ऊस उत्पादकांकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले। तर शेतकऱ्यांसाठी निधी देण्याची काही जणांची दानत नाहीये अशी टीका फडणवीसांनी केली आहे। शिवाय काटा मारणारे कारखाने शोधले आहेत, त्यांना मी दाखवणार आहे असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। ज्यावेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळेस त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू। जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्याकरता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये। अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल।